कार्यार्थ सिद्धये अभिसिद्ध्यर्थ सिद्ध्यर्थ पूजितो यस्रासुरैः सर्वविघ्नहरस्तस्मै श्रीगणाधिपतये नमः। यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीविजयभूति ध्रुवाणिर्मतिर्भव। श्री विष्णुस्य विष्णुराज्ञयाः प्रवर्तमानस्य ब्राह्मणो द्वितीय परार्धे श्वेतवाराः कल्पे वैवस्वतमनवन्दरे कलियुगे कलिप्रथमचरणे भरतवर्षे भरतखण्डे जम्बूद्वीपे दण्डकारण्ये देशे गोदावर्याः उत्पत्तिस्थाने त्रिसन्ध्याक्षेत्रे शालिवानशके शोभननाम संवत्सरे मासोत्तममासे पौषमासे वद्यपक्षे एकादशां तिथौ एवं ग्रहगुणविशेषेण विशिष्टाया शुभपुण्यतिथौ आपल्या नावाचा आपल्या गोत्राचा उच्चार करायचा म्हणायचं मम आत्मनः श्रुती स्मृती पुराणोक्त शास्त्रोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थं मम सकुटुंबानां सपरिवाराणां क्षेम स्थैर्य स्थिति आयुः आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थं सकल पीडा परिहारार्थ इच्छित सकल मनोरथ सिद्ध्यर्थ ज्ञान भक्ति वैराग्य ऐश्वर्य प्राप्त्यर्थं श्री निवृत्तिनाथ महादेवता पंचामृत पूजन अहम करिष्ये। सोडून द्या पुन्हा एकदा हातात पाणी घेऊन सोडा। तत्रादौ गणपती स्मरणं करिष्ये। ओम गणानंद्वा गणपती हवामहे। हात जोडा मनामध्ये गणपतीचं स्मरण करा। गणानंद्वा गणपती हवामहे। कवी कवीनां उपवशस्तमं ज्येष्ठराजं श्रीमद्महागणाधिपतये नमः। प्रार्थना हरि ओम सहस्रशीर्षः पुरुषः सहस्राक्ष सहस्रपाद सभूमिं विश्वतो श्री निवृत्तिनाथ महादेवता पाद्योपाद्यं आचमन्यं समर्पयामि। परिवर्ण घ्या। ओम मेधावानस्य महिमा तोज्जायांश पुरुषः पादोस्य विश्वाभूतानि त्रिपादस्यामृतं दिवि। पुन्हा एक पळीवर पाणी वा। श्री निवृत्तिनाथ महादेवता पाद्योपाद्यं आचमन्यं समर्पयामि। अर्घ्यान्ते आचमन्यं समर्पयामि। पुन्हा दोन पळ्या पाणी वा। शुद्धोदक स्नानं समर्पयामि। ओम आपोष्टा मयो भुवस्थान ऊर्जे ददात नमः महिरणाय चक्षसे चोवा शिवनो तस्य भाजयते अनाः औषधिर्यमातरः तस्मात् रङ्गमामो यस्य क्षयाय पापो जनयथा चराः। ओम आप्यायस्व समेत देवीश्वदाः सोमकृष्णं नृपवावाजस्य संगते कामधेनो समद्भूतं देवर्षि पितृदुक्तिदं पयो ददामि देवेश स्नानार्थं प्रतिगृह्यताम्। दोन पळ्या पाणी वा। पयस्नानं समर्पयामि। पयस्नानान्तरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि। ओम स्वाहा मरुद्भिः परश्रीयस्व देवाः सभूस्पृशस्पाहि मधु मधु मधु। श्री निवृत्तिनाथ महादेवता मधुस्नानं समर्पयामि। मधुस्नानान्तरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि। ओम अपागुरसमुद्भय सगुसूर्ये संधकु समाहितम् अपागुरसस्यजो रसस्तमो गृह्णामृतममुपयाम गृहीतो सिंद्राय त्वा जुष्टं गृह्णामि खदे जो निरिंद्राय त्वा जुष्टतमम्। श्री निवृत्तिनाथ महादेवता पुन्हा दोन पळ्या पाणी वा। शर्करा स्नानान्तरेण शुद्धोदक स्नानं समर्पयामि। बाजूला ठेवून द्या। उत्तरे निर्माल्य विसर्ज्यम। आता आपल्याला समाधी घेऊन घ्यायची चारी बाजूने सगळ्यांनी हात लावले तर चालणार। अथ पंचदशोऽध्यायः श्री भगवानुवाच ऊर्ध्वमूलमधश्चाकम् अश्वत्थं प्राहुरव्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि यस्थौ वेद स वेदवित् अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा गुणप्रवृत्ता विषयप्रवालाः अधश्च मूलानि अनुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके
न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्दो न चारिर्न च संवर्तजिषा अश्वत्थमेनं सुविरूढमूलं वसन्नशस्त्रेण दृढेन चित्वा ततः फलं तत्परमार्जितव्यं यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयाः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्तिः प्रसृता प्राणी निर्वाणमोहाजितसंगदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्ताः तद्वैर्युक्ता सुखदुःखसौते गच्छन्तमूढा पदमं वयं तत् न तद्भासेते सूर्यो शशाङ्को न पावकः यद्गत्वा निवर्तन्ते तद्धाम परमं मम ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः मनःषष्ठानि इन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति शरीरं यद्वाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानि वाचयात् श्रोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चाय विषयानुपसेवते उत्क्रामन्तं सितं वापि उन्मुजानमानोऽन्वितं विमूढानां पश्यन्ति ज्ञानचक्षुषा यदन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं यदन्तो प्रकृतात्मानो नैनं पश्यन्त चेतसा यदादित्यगतं तेजो जगद्भासते किलं यच्चन्द्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्युनामकं गावादिशभूतानि धारयाम्यहमोजसा उष्णानि चौषधिः सर्वा सोमो भूत्वा रसात्मका अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधं सर्वस्य चाहं रतिसन्निविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानोपवनं च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृतवेदविदेव चाहं वामो पुरुषो लोके शरक्षाक्षरैव च शरस्सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षरोच्यते उत्तमः पुरुषस्त्वन्यः परमात्मेति यो लोकत्रयमाविश्य विभर्तव्येश्वरः यस्माक्षरमतीतोऽहम् अक्षराद्यपि चोत्तमः अतोऽस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः यो मामेव स सम्मूढो जानाति पुरुषोत्तमं स सर्वविद् भजति मां सर्वभावेन भारतः इति गुह्यतमं शास्त्रम् इदमुक्तं मयालम् एतद्बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यश्च भारतम् ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीता उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे पुराणपुरुषोत्तमयो नाम पञ्चदशोऽध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु। ॐ सहस्रशीर्षः पुरुषः सहस्राक्ष सहस्रपाद स भूमिं विश्वतो वृत्वा भक्त्यतिष्ठद्दशाङ्गुलं पुरुष एवेदं सर्वयद्भूत च भव्यम् उतामृतत्वशेष्यान्नो यदन्येनातिरोहति तोज्यायांश्च पुरुषः पादोऽस्य विश्वाभूतानि त्रिपादस्यामृतं दिविः त्रिपादूर्ध्व उदयित्व पुरुषः पादोऽस्येहा भवत् पुनः ततो विश्वं व्यग्रामस्याशमानशने अभि तस्माद्विराड जायत विराजो अधिपुरुषः स जातो अद्ययिच्छद पश्चात् भूमि मतो पुरः ॐ यत्पुरुषेण विषादेवा यज्ञमतन्वतः वसन्तो अस्यासीत् राज्यग्रीष्म इद्म शरद्भिः तं यज्ञं वरहिषि प्रोक्षन्न पुरुषजातमग्रदाः तेन देवा अयजन्त साध्या ऋषयश्चैः तस्मादन्यात् सर्वहुत संवृदं वृषदाचं वसुन्दांशगृहे वायुव्या नारायण्या नग्राम्याश्च ये तस्मादन्यात् सर्वहुत रुजस्सामः निजनिरे छन्दांसि जनिरे तस्माज्जुस्तस्मा प्रजावयाः यत्पुरुषं यदरूपतिधाव्यकल्पयन् उभं किमस्यासीत् किं बाहु किं
मासिधबाहुराजन्यः कृताः उरुतदैस यद्वैश्य पदभ्यां शुद्रो वजायतः मुखादिन्द्रच्वाग्निसप्राणाद्बाहुराजायत नाभ्या आसीदन्तरिक्ष्णोद्यो समवर्तदाः पदभ्यां भूमिरधीश क्षुद्रा तथा लोका अकल्पयन् सप्तास्यासन् परिदय श्री सप्तसमिदाः कृताः देवा यज्ञतन्वाना अबध्नन् पुरुषं वशुं यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् देहनागं महिमानः सचन्द्र प्रपूर्वे साध्या सन्ति देवाः गन्धद्वाराधुरादर्शां नित्यपुष्टां करीषिणीम् ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपवये श्रियम् ॐ गन्धर्वस्त्वा विश्वावसुः परिदधातु विश्वस्य हृष्टैः यजमानाय देहि सुजातो ज्योतिगासः शर्मवरुथमा सदत्स्वाहा वासो अग्ने विश्वरूपगु सौव्ययस्व विभावसौ अहिव भोगैः पर्जेति बाहुञ्जाया एतिं परिबाधमानः हस्तग्नो विश्वापयुनानि विद्वान् पुमान् पुमाकुसं परिपातु विश्वदाः अहिरिव भोगैः पर्जेति बाहुञ्जाया एतिं परिबाधमानः हस्तग्नो विश्वापयुनानि विद्वान् पुमान् पुमाकुसं परिपातु माल्यादीनि सुगन्धिनि मालित्यादीनि वै प्रभो मया ऋतानि पुष्पाणि पूजार्थं प्रतिगृह्यताम् कुण्डली गवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव महाराज की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, महाराज की जय, भगवान की ज्ञानेश्वर महाराज की जय। ओम पूजातो ज्योतिगासः शर्मवरुधमा सदत्स्वाहा वासो अग्ने विश्वरूपगु सव्ययस्व विभावसौ
दीपं दर्शयामि सत्येंद्रवरदंडवर्यंजामि 5 वेळा नमस्कार करा. ओम प्राणाय स्वाहा, प्राणाय स्वाहा, विनाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे नमः. नैवेद्यम समर्पयामि. पुन्हा एकदा पाणी फिरवा. पुनर्नैवेद्यम समर्पयामि. सत्येंद्रवरदंडवर्यंजामि. पुन्हा 5 वेळा नमस्कार करा. ओम प्राणाय स्वाहा, प्राणाय स्वाहा, विनाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे नमः. नैवेद्यम समर्पयामि. इथे देवाच्या पायावर ठेवा. त्याच्यावर देवाला काही दक्षिणा तुम्हाला ठेवायची असेल तर ठेवा. इदं फलं मया देव स्थापितं पुरतस्तव तेन मे. इदं फलं मया ठेवा ना खाली. ठेवा. इदं फलं मया देव स्थापितं पुरतस्तव तेन मे सफलावाप्तिर्भवे जन्मनि जन्मनि. निवृत्तिनाथ
मध्ये घ्या ताई ना मध्ये घ्या या ताई मध्ये या नवरत महाराज थोडंसं सारी कर्माणि प्रथमान्या सन्ते एकदन्ताय विद्महे सच्चिदानन्दाय विद्महे पूर्णबोधाय धीमहि तन्नो सद्गुरुः प्रचोदयात्। श्री निवृत्तीनाथ महादेवतां पुष्पांजलिं समर्पयामि। आपल्या अंगाभोवती प्रदक्षिणा करायचे। यानी कानी च पापानि जन्मांतराणि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणां पदे पदे अन्यथा शरणं नास्ति तमेव शरणं अस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष परमेश्वर। मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत्पूजितो मया देव परिपूर्ण तदस्तु। आवाहनं न जानामि न जानामि पूजाञ्चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर। म्हणायचं अनेन एतानि अत्र गंध पुष्प धूप दीप नैवेद्य दक्षिणा प्रदक्षिणा अनया पूजया श्री निवृत्तीनाथ महादेवता प्रियतान नमो। खाली कोणी सोडून हात जोडा। यस्य स्मृत्या जना मुक्त्या पूजा यज्ञक्रियादिषु न्यूनं संपूर्णता याति सद्यो वन्दे तमच्युतं। विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नमो। विष्णुस्मरणात् सर्वं परिपूर्णमस्तु। आता विश्वात्मके देवी दोषो निर्मुक्त्याय जय काजी व्यक्तिसारो दया सत्कर्मीर देवारो उदारसरे करो दुरितांचे तिमिरजावो विश्वस्वधर्म सुदेवावो जो जीवांची तो देवावो वर्षता सर्वकर्मणि ईश्वर निष्ठांची मानियान अनवरत मंडळी भेटुया चलात पदक्षयावो चेतना चिंताम देवावो उलते रामवासी चंद्रमे जारांचल मातंड जे कापैन ते सर्वाई सदा सज्जन सोयेउ किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनी तिलोकी वजदोवादी पुरुषी अग्नि आदि ग्रंथो वजिये विशेष योगिये दृष्टा दुष्ट विजय वाविजी एक रमजे विश्वेश्वराओ आवि लराग सभाओ एक ज्ञान देव सिद्धारा एक ज्ञान देव सिद्धारा एक ज्ञान देव सिद्धारा कुंडली गवरदारे श्री ज्ञानदेव सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज की जय। नारायण स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। एखादा ग्रुप फोटो घ्यायचा गणेश तुळशीचा संदीपला सांगा गणेश चारणाय स्वचारणाय फोटो घ्यायचा एक आठ या तुमच्या उपमा दोन या सगळे मागे म्हणजे आपल्याला हां होईल दर्शन करा।
रवी भाऊ पटकन एक फोटो काढून घ्या तू. वर करा थोडंसं. दादा एक 2 मिनिटं तुम्ही या साईडला उभे राहा. सर्वांनी समोर एकदा हा तुमचा थोडा हे माग घ्या कॅमेरा इथला कॅमेरा थोडं माग घ्या. थोडं मागे घ्या चेहरा चला झालं का चला हे हार घ्या. ऍडजस्टमेंट करावी. बाबा थोडं मागवा. तुमच्यासाठी थोडा गाठ मारून या. सुंदरी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. निवृत्तीनाथ महाराज की जय. आजच्या या शुभ पर्वावर सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या प्रवेशवारीच्या निमित्तानं नाशिक जिल्ह्याचे सन्माननीय पालकमंत्री आदरणीय दादाजी भुसे साहेब यांच्या शुभ हस्ते महापूजा व्यवस्थितरित्या अगदी कमी वेळेमध्ये वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून अगदी साहेबांनी अगदी कमी वेळेत शासकीय महापूजा आटोपली आहे. आता नगर परिषदच्या माध्यमातून आदरणीय साहेबांचा सन्मान नगर परिषदच्या सेवक त्याचबरोबर संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधी संस्थांच्या विश्वस्त आमच्या देवचक्के मॅडम यांना विनंती करतो का त्यांनी साहेबांचा सन्मान करावा. चला पटकन भोगावे साहेब. मित्र ओ अरे काय सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज की. त्यानंतर धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे अध्यक्ष आदरणीय अक्षयजी महाराज भोसले मी मॅडमला विनंती करतो त्यांनी त्यांचा सन्मान करावा. त्याचबरोबर साहेबांसोबत शासकीय महापूजेचा सन्मान या वारकरी दाम्पत्याला मिळाला. मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं टाळ्या वाजून जोरदार स्वागत करायचं. आदरणीय पालकमंत्री साहेबांच्या हस्ते त्यांचा सन्मान होत आहे. मॅडम जरा समोर सर्वांनी समोर जरा समोर बघा. पुंडलिक वरद विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज की. त्यानंतर अक्षयजी महाराज भोसले धर्मवीर आध्यात्मिक सेना महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि वारकऱ्यांचा समन्वय घडणारे आदरणीय आमचे मित्र आमचे मार्गदर्शक अक्षयजी महाराज भोसले यांचा सन्मान आदरणीय मॅडम करतायत. सर्वांनी जोरदार टाळी वाजवावी. त्याचबरोबर संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज समाज संस्थांचे अध्यक्ष आदरणीय हरिभक्तपरायण निलेशजी महाराज गाढवे पाटील यांचा सन्मान नगर परिषदच्या वतीने करावा अशी मी त्यांना विनंती करतो. चला मॅडम थोडं समोर इकडे बघा समोर बघा काही समोर बघा इकडे मॅडम.
सर्वांना विनंती आहे, आपण सर्वांना जर खाली बसले तर सर्वांना तो कार्यक्रम दिसेल. फक्त मंत्री महोदय आणि सन्माननीय निमंत्रित पदाधिकारी बसा, खाली बसा सर्वजण. कृपया सर्वांना विनंती आहे, सर्वांना तो कार्यक्रम दिसेल. मॅडम इकडे देवचक्के मॅडम इकडे बघा सर. शिवाय साहेबांना विनंती आहे त्यांनी यावं. यानंतर आदिशक्ती मुक्ताबाई महाराज यांच्या संस्थानचे अध्यक्ष आदरणीय भैयासाहेब पाटील महाराज यांचा सुद्धा सन्मान आपल्या नगर परिषदेच्या वतीने करावा अशी मी त्यांना विनंती करतो. समोर बघा. तदनंतर वारकरी महामंडळाचे अध्यक्ष हरिभक्तपरायण रामेश्वरजी महाराज शास्त्री यांचा सन्मान समोर समोर आदरणीय मॅडमांनी करावा. चला शास्त्री. इकडे बघा सर्व. त्यानंतर ज्यांनी या वारीसाठी भरपूर मेहनत घेतली ते नितीनजी गोगावे साहेब DYSP नाशिक त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी पालकमंत्री महोदय करतायत. चला इकडे बघा, इकडे सर्वांनी समोर बघा. इकडे सर्वांनी जोरदार जय घोष करायचा. सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज की. पोलीस निरीक्षक त्र्यंबकेश्वर आदरणीय शिवाय साहेब मी यांना विनंती करतो यांचा एक छोटासा सन्मान या ठिकाणी करावा. त्यानंतर इकडे बघा, इकडे सर्वांनी समोर. सर समोर बघा. इकडे त्र्यंबकेश्वर तहसीलदार मॅडम संचिती मॅडम यांना विनंती करते त्यांचा एक सन्मान आदरणीय मॅडमांनी करावा. ताई समोर बघा. इकडे 2 मिनिटं आता आमच्या संस्थांच्या वतीनं आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. बसा 2 मिनिटं. बसा दादा बसा 2 मिनिटं. या सर्व आदरणीय यंदा संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थानच्या वतीनं 2024च्या पौष वारीच्या निमित्तानं सर्वांना हार्दिक शुभेच्छा. यंदाचं वर्ष संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज सप्तशतकोत्तरी सुवर्ण जयंती महोत्सव आहे. सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार 750 वर्ष या भूतलावर अवतार घेऊन सद्गुरू निवृत्तीनाथ महाराजांना झाले आणि या विशिष्ट वर्षाचं आज शासकीय महापूजा आपल्या नाशिक जिल्ह्याचे शिल्पकार आदरणीय भुसे साहेबांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न झाली. मी आमच्या अध्यक्षांना विनंती करतो का त्यांनी आपल्या संस्थांच्या वतीनं साहेबांचा सन्मान करावा. चला फास्ट. इतर कोणी उठू नका प्लीज. सर्वांनी समोर बघा. इकडे सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज की. यानंतर धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे अध्यक्ष अक्षयजी महाराज भोसले मी त्यांना विनंती करतो त्यांनी संस्थांच्या वतीनं छोटासा सन्मान स्वीकारावा. त्यांचा सन्मान आदरणीय घोटेकर साहेबांना मी विनंती करतो संस्थांचे सचिव त्यांनी करावा. चला पटकन. चला. यानंतर
नगर परिषदच्या सर इकडे समोर बघा मुख्याधिकारी सर समोर. सौभाग्यवती श्रेया देवचक्के मॅडम यांचा सन्मान आपल्या संस्थांचे विश्वस्त सौ कांचनताई जगताप मी यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करावा. दादा मागे सारखा थोडे थोडे. यानंतर आदिशक्ती मुक्ताबाई महाराज संस्थानचे अध्यक्ष इकडे बघा मॅडम समोर हरिभक्त बघा परायण सर्वांनी. भैयासाहेब पाटील यांचा सन्मान यस ओके समोर. निवृत्त संस्थांचे विश्वस्त आदरणीय मुठाळ दादा मी यांना विनंती करतो की त्यांनी भैयासाहेबांचा सत्कार करावा. चला समोर समोर हरिभक्त परायण वारकरी महामंडळाचे अध्यक्ष रामेश्वरजी महाराज शास्त्री यांचा सन्मान संस्थांच्या वतीने करतो. आदरणीय रामेश्वरजी महाराज शास्त्री यांचा सत्कार आपल्या संस्थांचे विश्वस्त हरिभक्त परायण नवनाथजी महाराज गांगुर्डे हे करते. सर समोर बघा सर्वांनी इकडे. आदरणीय अनिलजी ठिकले साहेब यांचा सत्कार शिवसेना जिल्हाध्यक्ष यांचा सत्कार संस्थांच्या वतीने नारायणदादा मुठाळ करतील मी त्यांना विनंती करते. समाधान महाराज यांचा समाधान भाऊ बोडके यांचा सन्मान संस्थांच्या वतीने होत आहे. मी घोटेकर साहेबांना विनंती करतो समाधान भाऊचा सत्कार करावा. चला थोडं फास्ट करा. चला नगर परिषदच्या वतीने सुद्धा अनिल दादांचा सन्मान होत आहे. सदानंद भाऊ नवले यांचाही सन्मान संस्थांच्या वतीनं होत आहे. रवींद्र भाऊ भोई यांचाही सन्मान संस्थांच्या वतीनं करावा अशी मी त्यांना विनंती करतो. नवले साहेबांचा सत्कार चला अध्यक्ष मध्ये करा. हो तुम हो आदरणीय तहसीलदार मॅडम संचिती मॅडम यांचा सन्मान या ठिकाणी आमच्या संस्थांचे विश्वस्त कांचनताई यांनी करावा. समाधान दादा पटकन चला. चला कोण राहिलं का संस्थांच्या वतीने संतश्रेष्ठ निवृत्त महाराज समाज संस्थांचे माजी विश्वस्त माजी पालखी सोहळा प्रमुख आदरणीय थेटे नाना पुंडलिक नाना थेटे यांचा सत्कार आमचे हरिभक्त परायण मुठाळ दादा यांनी करावा. पप्पू दादा मेढे युवा सेनेचे पदाधिकारी पप्पू दादा यांचा सन्मान या ठिकाणी संस्थांच्या वतीनं अध्यक्ष महोदय करतात. चला फास्ट थोडंसं चला. मॅडम 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 दादा नाना चला बसा नाना बसा या बसून घ्या खाली बसून घ्या. सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज की बसा. त्याचबरोबर दशपुत्रे सतीशदादा दशपुत्रे दूरदर्शन TV चॅनल कृपया सर्वांनी वेळेच्या अभावी फास्ट चला सर्व पत्रकार म्हणून लोकमंथनचे पत्रकार चला
दिगंबर नाना मोगरे यांना विनंती आहे, यांनी छोटा सन्मान स्वीकारावा. चला चला पत्रकार बांधव, कृपया आपण थोडंसं फास्ट. बालाजी टीव्ही चॅनल, रोशनजी करपे साहेब, ज्ञात अज्ञात कोणी पत्रकार बांधव असेल तर त्यांनी सुद्धा चला संस्थांच्या वतीनं छोटासा सन्मान स्वीकारावा. निलेश या यादी आली, काय करायचं? पुंडलिक दादा जमदडे, सर्वजण सन्मान योग्य आहात. आदरणीय साहेबांचे ओएडी नंदकिशोरजी मोरे यांचाही दर वेळेस आम्हाला सर्वांना साहेबांचा संपर्क करतो आणि सहकार्य लाभतं. आदरणीय नंदकिशोरजी मोरे साहेब यांचा सन्मान होणं गरजेचं आहे. चला अध्यक्ष, काय ताई राजाभाऊ शिरसाट. चला फास्ट फास्ट थोडंसं. हो या, चला चला संदीप आपले प्राणा पटापट. प्रेम प्रसाद पटक. संतश्रेष्ठ श्री निवृत्तनाथ महाराज पौषवारीच्या निमित्तानं आलेल्या सर्व वारकऱ्यांचं, भाविकांचं मनापासून स्वागत करतो. संस्थांच्या वतीनं आभार मानतो. या ठिकाणी आदरणीय नाशिक जिल्ह्याचे सन्माननीय पालकमंत्री श्री भुसे साहेब या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्यांच्या सर्वांच्या वतीनं, त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक अक्षयजी महाराज भोसले आणि मुक्ताई संस्थांचे अध्यक्ष भैयासाहेबजी पाटील, वारकरी महामंडळाचे अध्यक्ष रामेश्वरजी शास्त्री महाराज यांचे सर्वांचे संस्थांच्या वतीनं मनापासून स्वागत करतो. फास्ट जरा. मधुमाऊली देवरे, चला मधुमाऊली देवरे. चिठ्ठी आली का छोटी? हां ती झालीत का सगळ्यांची? नाही कोण राहिले? तीन बाकी. दिलीपरावजी मुळाने, शिवाजीराव कसबे, तिदमे जगनराव. आपण सर्वजण सत्काराचे योग्य आहात. फक्त वेळेअभावी साहेबांना पुढील कामासाठी जायचं असल्या कारणानं सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. कोणी ज्ञात अज्ञात राहिला असेल, मी विश्वगुरु श्री संत निवृत्तनाथ महाराज समाधी संस्थांच्या वतीनं त्यांचे जाहीर क्षमस्व मागतो आणि सर्व मान्यवरांना विनंती आहे, आपण सर्वांनी जागेवर चला पटकन फास्ट. झालं का निलेशजी महाराज? फास्ट जरा. चला आपण सर्व मागची जी मंडळी आहे सर्वांना विनंती आहे, आपण सर्वांनी जागेवर स्थानापन्न व्हायचं आहे. चला सर्वांनी जागेवर बसायचं आहे. सर्व मान्यवरांना विनंती आहे, आपण आहे त्या जागेवर सद्गुरू श्री निवृत्तनाथ महाराजांच्या या सभामंडपामध्ये सर्वांनी जागेवर स्थानापन्न व्हायचं आहे. बसा 2 मिनटं बसा. सर्व मान्यवरांना विनंती आहे, बसा सर्व मंडळी खाली बसा. आपल्या नगर तुम्ही 2 शब्द बोलणार ना, सर्वांचे आभार मानणं गरजेचं अगोदर तुम्ही वर्षानंतर अध्यक्ष बोलतील आणि पालकमंत्री बोलतील. या ठिकाणी नगर परिषद श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर
यांच्या वतीनं शासकीय महापूजा ज्यांच्या शुभ हस्ते झाले ते नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय भुसे साहेब, त्याचबरोबर आलेले सर्व त्यांच्यासोबत मान्यवर, या ठिकाणी नगर परिषद त्र्यंबकेश्वरच्या वतीनं सर्वांचे जाहीर आभार। या ठिकाणी मी संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज समाज संस्थांच्या वतीनं आपले पुन्हा एकदा सर्वांचं पुष्प सुमनानं तुमचं मनापासून स्वागत करतो। या ठिकाणी यंदा संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज समाज संस्थांचं 750वं वर्ष निवृत्तीनाथ महाराजांचं जयंतीचं महोत्सवाचं आहे। या ठिकाणी 21 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज जयंती सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्तानं भव्य दिव्य या सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे। या निमित्तानं या शिवपावन मुहूर्तावर शिवपर्वावर आपणा सर्वांना आपल्या संस्थांच्या अध्यक्ष, विश्वस्त मंडळ, सचिव यांच्या सर्वांच्या वतीनं मी जाहीर निमंत्रण देतो। त्याचबरोबर या ठिकाणी कार्यक्रमासाठी आपण सर्वजण उपस्थित झालात। आमच्या सन्माननीय विश्वस्त आदरणीय देवचक्के मॅडम, त्याचबरोबर मुख्याधिकारी नगर परिषद त्र्यंबकेश्वर, मी यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं। संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज जयंती महोत्सवानिमित्त आज आपल्या इथे जो पौषवारीचा कार्यक्रम पार पडत आहे, यासाठी शासकीय महापूजेसाठी आणि इतर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री श्री दादासाहेबजी भुसे हे वेळात वेळ काढून आपल्या इथे या पूजेसाठी हजर झाले। त्यासाठी मी त्र्यंबकेश्वर नागरिकांच्या वतीने त्यांची मनपूर्वक आभार मानते। त्याचप्रमाणे अक्षयजी महाराज भोसले हे सुद्धा वेळात वेळ काढून या ठिकाणी पाहणी करून गेले, त्यांनी मार्गदर्शन केले आणि आज या महापूजेसाठी त्यांनी त्यांचा आपला मौल्यवान वेळ दिला, त्याबद्दल त्यांचे देखील खूप आभार। त्याचप्रमाणे आपल्या पालकमंत्री महोदयांसोबत जे मान्यवर आलेले आहेत त्यांनी देखील या पूजेमध्ये सहभाग घेतला, त्यासाठी त्यांचे सुद्धा मनापासून आभार। आपल्या निवृत्तीनाथ महाराज संस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री गाडवे साहेब, त्याचप्रमाणे सचिव घोटेकर साहेब, मनीषाताई आणि इतर सर्व मान्यवर विश्वस्त यांचे देखील आभार। या यात्रेचा महत्त्वाचा भाग म्हणजे ही यात्रा व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी आपल्याला सर्वच विभागांचे खूप मोलाचे सहकार्य लाभते। यामध्ये आपल्या तहसीलदार मॅडम आहे, संचेती मॅडम, त्यांचं देखील खूप आपल्याला मार्गदर्शन लाभलेलं आहे, त्यांचे देखील मनापासून आभार। त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी साहेब आणि पारधी साहेब यांचे देखील खूप मनापासून आभार। DYSP साहेब गोकावे साहेब यांनी आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं आणि त्यानुसार आपण व्यवस्था करू शकलो, त्यासाठी त्यांचे सुद्धा मनापासून आभार। त्याचप्रमाणे आपल्याला PI शेवाळे साहेब हे तर सततच आपल्यासाठी काम करत असतात, त्यांनी देखील आपल्याला खूप सहकार्य केलं आणि करत आहेत, त्यांचे देखील मनापासून आभार। आणि सर्वच जाणते अजाणते जर नगर परिषदेकडून कोणाचा सत्कार करायचं चुकून राहिलेलं असेल तर त्यासाठी चूकभूल माफ असावी। आपले पत्रकार बंधू, दूरदर्शनचे आपले जे काही प्रतिनिधी आहेत या सर्वांचे देखील मनापासून आभार। आणि सर्वात महत्त्वाचे आभार म्हणजे या यात्रेसाठी या आपल्या राज्यातून वेगवेगळ्या भागांमधून जे वारकरी या ठिकाणी आलेले आहेत त्या सर्वांचे खूप मनापासून आभार, कारण तुम्ही या वारीचे प्रमुख आकर्षण आहात आणि तुम्ही सर्व शिस्तींचं पालन करत या ठिकाणी दर्शन घेत आहात, त्यामुळे सर्व नागरिकांतर्फे, संस्थानातर्फे सर्वांचे मनापासून आभार। कोणाचं जर आभार व्यक्त करायचं राहिले असेल तर त्यांचे मी पूर्ण आभार व्यक्त करते। धन्यवाद। या ठिकाणी सिन्नरचे जनसेवक सन्माननीय माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी आषाढी एकादशीच्या निमित्तानं संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पौष वारीच्या निमित्तानं सर्व वारकऱ्यांकरता फिरता दवाखाना आरोग्य सेवा प्रदान केली। यांचा सन्मान म्हणून संस्थांच्या वतीनं यांचा सन्मान त्या बँकेचे मॅनेजर श्री कोकाटे साहेब, त्याचबरोबर आरोग्य सेवक डॉक्टर नायकवाडे साहेब यांचा सन्मान, एक छोटासा सन्मान करावा। आदरणीय संस्थांचे सचिव घोटेकर साहेबांना विनंती करतो त्यांनी त्यांचा सन्मान करावा। यानंतर या ठिकाणी बहुमोल वेळ खर्च करून आपण सर्वजण संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पौषवारीसाठी आलात, खरंच मनापासून स्वागत करतो। या ठिकाणी निवृत्तीनाथ संस्थांचे अध्यक्ष आदरणीय निलेशजी गाढवे पाटील
मी यांना विनंती करतो त्यांनी मनोगत व्यक्त करावं. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय ससोवेद्य आत्मरूपा देवा तूची गणेशू सकलार्थ मतिप्रकाशू म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजे. पौषवारी यात्रा उत्सव 2024 एक महत्त्वाच्या टप्प्यावर या ठिकाणी येऊन ठेपलेला आहे. आजचा हा 2 महापूजेंचा टप्पा. रात्री 12 वाजता ठीक संस्थांची महापूजा झाली आणि आत्ता प्रशासकीय महापूजा अत्यंत उत्साहात पार पडलेली आहे. आणि एकूणच जो यात्रा उत्सव आत्तापर्यंत पार पडला आहे अत्यंत भव्य दिव्य स्वरूपात आणि जास्तीत जास्त संख्येने वारकरी यावेळेस दरवर्षीपेक्षा उपस्थित राहिलेले आहे. आणि आत्तापर्यंतचा हा जो यात्रा उत्सव आहे अत्यंत निर्विघ्नपणे पार पडू शकला. त्याच्यामध्ये निश्चितच प्रशासकीय यंत्रणा असतील, संपूर्ण वारकरी असतील आणि स्वयंसेवक असतील, या सर्वांचं खूप मोठं मार्गदर्शन आणि मोलाचं मार्गदर्शन याच्यामध्ये आम्हा सर्वांना लाभलेलं आहे. खरं तर आपल्या या पौषवारी यात्रा उत्सवासाठी आम्ही सर्व ट्रस्टनी पदभार स्वीकारल्यानंतर माननीय पालकमंत्री दादासाहेब भुसे दुसऱ्यांदा महापूजेसाठी उपस्थित राहिलेले आहे. आम्ही कुठल्याही प्रकारचं मार्गदर्शन दादासाहेबांना मागितलं, संपर्क केल्यानंतर दादासाहेब अत्यंत सहज उपलब्ध संस्थांसाठी होत असतात. महापूजेचं आमंत्रण त्यांनी आमचं आणि नगरपालिकेचं दोघांचं आमंत्रण स्वीकारून या ठिकाणी उपस्थित राहिले. सर्वप्रथम मी त्यांचं मनापासून साहेबांचा आभार मानतो. खऱ्या अर्थाने या वर्षीचं पौषवारी एक वेगवेगळ्या अंगाने वैशिष्ट्यपूर्ण पौषवारी आहे असं म्हणायला हरकत नाही. यावर्षी संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचा जन्म सप्तशतकोत्तरी सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे, म्हणजे 750वी जयंती आहे. तिच्या सांगतेचा मोठा सोहळा आपण पौषवारीनंतर लगेचच 21 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी या दरम्यान पार पाडणार आहोत. परंतु एक अत्यंत महत्त्वाची बाब अशी सांगायला हरकत नाही की पौषवारी आणि पौषवारीचा आढावा, पौषवारीला प्रशासकीय यंत्रणेचा सहभाग आणि पौषवारीसाठी प्रशासनाचा निधी हे इतिहासात प्रथमच घडत आहे. आम्ही संस्थांवर आल्यानंतर आषाढी वारी असेल याच्या सुखसुविधांसाठी शासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यावेळेसुद्धा आदरणीय पालकमंत्री दादासाहेब भुसे आणि मुख्यमंत्री साहेब आणि हेमंतजी आप्पा गोडसे यांच्या मार्गदर्शनातून प्रस्थानाच्या केवळ 4 दिवस अगोदरच इतिहासात प्रथम निवृत्तीनाथ समाधी संस्थांच्या पायी पालखी सोहळ्यासाठी त्र्यंबकेश्वर ते पंढरपूरपर्यंत मोबाईल टॉयलेटची सेवा सहज उपलब्ध होऊ शकली होती. साहेबांनी खूप चांगल्या प्रकारचा पाठपुरावा त्यासाठी केला होता आणि संस्थान मनापासून आषाढी वारीसाठी ज्या सुखसुविधा दिला निश्चितच तो फरक आम्हाला प्रत्येक पालखी तळावर जाणून आला. पालखी तळावर गेल्यानंतर संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा पालखीच्या स्वागतासाठी उपस्थित असायची, सुखसुविधांची चौकशी करण्यासाठी उपस्थित असायचे. त्यामध्ये कलेक्टरपासून ते तलाठीपर्यंत मध्ये तहसीलदार, नायब तहसीलदार सर्वच आले. या सर्व अधिकाऱ्यांनी खूप चांगल्या सुविधा आषाढी वारीसाठी सुद्धा दिलेल्या होत्या. या वर्षीच्या पौषवारीसाठी शासनाकडनं आम्हाला ज्या मूलभूत सुविधा आम्ही वारकऱ्यांना इथं देतो, पौषवारी यात्रा उत्सव हा संपूर्ण वारकऱ्यांच्या सहभागातून फार मोठ्या प्रमाणात होत असतो. ज्याप्रमाणे आषाढी वारी, आळंदीची कार्तिकी वारी होत असते, त्याचप्रमाणे आपल्या उत्तर महाराष्ट्रातील एक संत परंपरेतला सर्वात मोठा यात्रा उत्सव म्हणजे पौषवारी यात्रा उत्सव आहे. आणि या यात्रा उत्सवासाठी ज्या सुखसुविधा लागत असतात, ज्या महत्त्वाची आपल्याला दर्शन बारी असतील, या ठिकाणी मंडप व्यवस्था असेल, वैद्यकीय व्यवस्था असेल, जनरेटर व्यवस्था, प्रकाश व्यवस्था, पाणी व्यवस्था, या सर्व व्यवस्थांचा जो मूळ मोठा भाग वाटा आपल्याला म्हणायला हरकत नाही की जो संस्थांना यापूर्वी उचलायला लागायचा. परिषदेकडे एक मोठा निधी शासनाकडनं येत असायचा, परंतु त्या निधीचा वैयक्तिक लाभ संस्थांना कधीच यापूर्वी होत नव्हता. हा पाठपुरावा आम्ही शासनाकडे यावर्षी केला. त्याच्यामध्ये निश्चितच धर्मवीर आध्यात्मिक आघाडीचे आमचे अक्षयदादा असतील, यांनीसुद्धा तो पाठपुरावा पुढे मुख्यमंत्री साहेब असतील, पालकमंत्री साहेब असतील यांच्यापर्यंत तो पोहोचवला. आम्हीसुद्धा वैयक्तिक प्रशासकीय यंत्रणेमध्ये कलेक्टर साहेब असतील, CO मॅडम असतील, नायब तहसीलदार असतील, सर्व यंत्रणेला खूप त्यासाठी पाठपुरावा केला. आदरणीय पालकमंत्री साहेब यांनी त्याला दुजोरा दिला अत्यंत योग्य. आणि इतिहासात प्रथमच असं घडलं की आपल्या पौषवारीसाठी या सर्वांच्या पाठपुराव्यातून, या सर्वांच्या सकारात्मक प्रतिसादातून अक्षयदादा असतील, पालकमंत्री दादासाहेब भुसे असतील यांच्या मार्गदर्शनातून तो आपल्याला निधी या ठिकाणी उपलब्ध होऊ शकला. आणि ही इतिहासातली पहिली घटना अशी आहे की पौषवारीला शासनाकडनं निवृत्तीनाथ समाधी संस्थांना डायरेक्ट निधी उपलब्ध होत आहे सुखसुविधांसाठी. दुसरी एक महत्त्वाची घटना असं म्हणायला हरकत नाही की पौषवारीचा आढावा, पौषवारीच्या तयारीचा आढावा कुठल्या तरी मुख्यमंत्री, म्हणजे इतिहासात कुठल्या मुख्यमंत्र्याने आत्तापर्यंत निवृत्तीनाथ संस्थांच्या पौषवारीचा आढावा असा प्रत्यक्ष घेतलेला नव्हता.
माननीय मुख्यमंत्री साहेबांनी VCच्या माध्यमातून जवळजवळ 2 तास ती VC चालली. अत्यंत बारकाईने तो आढावा घेतला आणि या सुखसुविधांसाठी कुठल्याही प्रकारचा निधी कमी पडता कामा नये असे आदेश प्रशासनास दिले. आमची या सर्व प्रक्रियेमध्ये अजून एक महत्त्वाची मागणी अशी होती की या वर्षीसाठी हा निधी मिळावाच, परंतु हा निधी नियमित व्हावा, कायमस्वरूपी व्हावा, हा आमचा हट्ट होता. ही मागणी महत्त्वाची होती. ती मागणीसुद्धा मुख्यमंत्र्यांनी लगेचच मान्य केली आहे आणि त्यासाठी स्वतंत्र योजना मुख्यमंत्री यापुढे सुद्धा राबवणार आहे. कायमस्वरूपी निधी हा आम्हाला आपल्या या संस्थांसाठी पौशवारीसाठी मंजूर झालेला आहे. साहेब, मी मनापासून आपले खऱ्या अर्थाने आभार मानेल. माननीय पालकमंत्री साहेबांचं खूप मोठं मार्गदर्शन याच्यामध्ये लाभलेलं आहे या संपूर्ण प्रक्रियेमध्ये. आणि निश्चितच धर्मवीर आध्यात्मिक आघाडीचे अक्षयदादा यांनी सुद्धा खूप चांगलं सहकार्य याच्यामध्ये केलं आणि CO मॅडमनी सुद्धा खूप चांगलं सहकार्य आणि मार्गदर्शन मॅडमनी केलं. अजून एक महत्त्वाचं जर प्रक्रिया तुम्ही संपूर्ण घटनाक्रम बघत आले असेल माननीय मुख्यमंत्र्यांच्या काळातला, आषाढी वारी असेल, कार्तिक वारी असेल आणि त्यानंतरचा एक महत्त्वाचा पौषवारी उत्सव असेल, या सर्व उत्सवांसाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी टोलसुद्धा फ्री केलं होतं. यावर्षीसुद्धा तो पौषवारीसाठी आपल्याला टोल फ्री केला आहे आणि अनेक वैद्यकीय व्यवस्था असेल अशा अनेक व्यवस्था आपल्याला वाढीव स्वरूपात दिलेल्या आहे. मी माननीय पालकमंत्री साहेबांचे, माननीय मुख्यमंत्री साहेबांचे, संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेचे, त्यात पारदे साहेब असतील, कलेक्टर साहेब असतील, CO मॅडम असतील, या सर्वांचे या संपूर्ण जी प्रक्रिया झाली आणि निवृत्ती संस्थांना जो निधी उपलब्ध करून दिला, या सर्वांचे मनापासून मी आभार मानतो. सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीने या ठिकाणी जे पोलीस कर्मचारी असतील, DYSP साहेबांपासून SP साहेब असतील, PI साहेब असतील, सर्व पोलीस कर्मचारी असतील, NCC कॅन्डिडेटचे स्टुडंट असतील, या सर्वांमुळे ही वारी निर्विघ्नपणे पार पडू शकले. या सर्वांचे मी मनापासून खऱ्या अर्थाने आभार मानतो. माननीय पालकमंत्री साहेबांचं निवृत्ती संस्थांवर विशेष प्रेम आहे. हे प्रेम असंच कायम राहावं याची मी संस्थांच्या वतीने विनंती करतो. आणि साहेब, आपली जर परवानगी असेल तर काही आमच्या 2-3 मागण्या होत्या किंवा आमचे प्रस्ताव आहे आपल्याजवळ, का ते आमचा हट्ट तुम्ही निश्चित पुरवू शकाल आणि ते पुरवाल अशी आम्हाला खात्री आहे. साहेब, पौषवारीच्या अनुषंगाने आपण जर बघितलं, नाशिकमधनं ज्या पायी दिंडी येतात, ह्या वर्षीचा प्रचंड मोठा प्रतिसाद पायी दिंडी सोहळ्यासाठी आहे. जवळजवळ 700 दिंड्या आमच्याकडे रजिस्टर झालेल्या आहे साहेब यावर्षी. आणि काल ज्यावेळेस आम्ही मीटिंग आवरून कलेक्टर ऑफिसची ज्यावेळेस त्र्यंबकेश्वरला येत होतो, तर एक बाजू पूर्ण त्या दिंडी सोहळ्याने पॅक झालेली होती. ट्रॅफिकची फार मोठी समस्या त्या ठिकाणी उपलब्ध होती. तर आळंदी संस्थान असेल, संत तुकाराम महाराज संस्थान असेल, या संपूर्ण संस्थानांसाठी आळंदी ते पंढरपूर, देहू ते पंढरपूर असा स्वतंत्र पायी पालखी मार्ग बनवण्यात आलेला आहे साहेब. तर ह्या पायी पालखी मार्ग निवृत्तीनाथ संस्थांसाठी सुद्धा स्वतंत्र व्हावा आषाढी वारीच्या दृष्टीने, यासाठी आम्ही केंद्र सरकारकडे माननीय नितीन गडकरी साहेबांकडे पाठपुरावा केला होता. परंतु हा संपूर्ण जो आपला महामार्ग आहे हा राज्य शासनाच्या अंतर्गत येतो. त्यामुळे हा पाठपुरावा राज्य शासनाकडे आम्हाला करावा लागणार आहे आणि राज्य शासनाला त्याची पूर्तता करावं लागणार आहे साहेब. जर पहिल्या टप्प्यात अत्यंत तातडीने त्र्यंबकेश्वर ते नाशिक हा स्वतंत्र पायी पालखी मार्ग झाला तर त्याचा लाभ वेगवेगळ्या अंगाने वारकरी असेल, आध्यात्मिक भाविक असतील यांना होणार आहे. त्याचा पहिला लाभ पौषवारीसाठी होईल. महाराष्ट्रभरातून जे नाशिक शहरातून त्र्यंबकेश्वरला येतात भाविक, पौषवारीसाठी तो स्वतंत्र पायी पालखी मार्ग लाभदायी ठरेल. त्याचप्रमाणे आषाढीला ज्यावेळेस प्रस्थान होतं या ठिकाणी साहेब, लाखो 2 लाख 2-3 लाख भाविक या त्र्यंबकेश्वरला नाशिक शहरातनं इकडे पंढरपूरला जात असतात. त्यावेळेस सुद्धा हा त्र्यंबकेश्वर ते नाशिक हा स्वतंत्र पायी पालखी मार्ग उपयोग पडेल. नाशिकमध्ये कुंभमेळा होतो, कुंभमेळ्याच्या दृष्टीने सुद्धा हा स्वतंत्र पायी पालखी मार्ग अत्यंत लाभदायी ठरेल. आणि सर्वात मोठा उत्सव त्र्यंबकेश्वराचा जो श्रावणामध्ये होतो त्यासाठी सुद्धा ज्या फेरी होतात, तर हा जर स्वतंत्र पायी पालखी मार्ग झाला, मला असं वाटतं तर नाशिक शहरातनंच ती फेरी निघाली या स्वतंत्र पायी पालखी मार्गानं आणि ब्रह्मगिरीची फेरी ती पूर्ण होईल. तर महाराज, अत्यंत साहेब महत्त्वाचा हा विषय आहे. स्वतंत्र पायी पालखी मार्ग हा त्र्यंबकेश्वर ते पंढरपूरपर्यंत नक्कीच व्हावा, त्यासाठी एक स्वतंत्र समिती गठीत व्हावी शासनाची, अशी आमची मागणी आहे. परंतु तातडीने पहिल्या टप्प्यामध्ये त्र्यंबकेश्वर ते नाशिक हा व्हावा. हा कुंभमेळ्याच्या अगोदर जर झाला तर तो खूप चांगला एक सकारात्मक मेसेज जाईल आणि वारकऱ्यांच्या दृष्टीने तो खूप चांगला लाभदायक ठरेल असं आम्हाला वाटतं. साहेब, अजून एक महत्त्वाची मागणी आमची अशी आहे की निवृत्तीनाथ संस्थांचा जीर्णोद्धार हा गेल्या अनेक पिढ्यांपासून वंचित होता. मागील विश्वस्त मंडळाने याचा आराखडा बनवला होता आणि
मुख्य गाभाऱ्याचं काम होऊन सुवर्ण कलशारोहण झालेलं होतं. परंतु दर्शन ओरी आत्ता बाजूचं जे पण सर्व विकास काम चालवलं आहे RCC दिसतंय आपल्याला साहेब. दर्शन ओरी असेल, दर्शन बारी असेल, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग असेल, हा संपूर्ण केंद्र सरकारच्या प्रसाद योजनेतून आपल्याला मिळालेला आहे माननीय हेमंतप्पा गोडसे यांच्या मार्गदर्शनाने. परंतु राज्य शासनाच्या निधीसाठी आम्ही वारंवार मागणी करत आहोत. तर राज्य शासनाचा सुद्धा या मंदिर जीर्णोद्धारासाठी अजूनपर्यंत निधी मिळालेला नाही आहे कुठला, तर त्याचा सुद्धा सहभाग असावा अशी आमची मनापासून विनंती आहे. त्या दृष्टीने आता सभामंडपाचं काम चालू आहे साहेब. अत्यंत तातडीने आम्ही सभामंडपाचं काम पौषवारीच्या अनुषंगाने प्रारंभ केलं होतं जानेवारीमध्ये. 9 जानेवारीला साहेब 15 फूट खोल खोदलेला हा पाया होता. प्लम PCC करून तो 20च दिवसात म्हणजे 30 जानेवारीला अत्यंत नियोजित वेळेमध्ये आम्ही रात्री ठीक 11 वाजता हा प्लम PCC पूर्ण होऊन पाया पूर्ण झालेला आहे. आणि 31 तारखेपासून पौषवारीची सगळी तयारी सुरू झाली होती साहेब. आणि हा कृत्रिम सभामंडप सुशोभीकरण आपण या ठिकाणी रात्रीतनं डे नाईट काम करून जे कैलास माळी आहे आमचे मंडपाचे, त्यांनी खूप सुंदर काम करून हा सभामंडप उभारलेला आहे. आता आपण दगडी सभामंडपाचा जो सभामंडप वारकऱ्यांच्या स्वप्नातला सभामंडप होता, प्रसाद योजनेतनं सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं हा सभामंडप आपल्याला मंजूर झालेला आहे. परंतु तो RCC आणि क्लॅडिंगचा होता. संपूर्ण वारकऱ्यांचा हट्ट असा होता की हा सभामंडप आम्हाला गाभाऱ्यासारखाच पूर्ण पाषाणात दगडी असावा. त्यामुळे आम्ही केंद्र सरकारकडे सुद्धा साहेब हा पाठपुरावा चालू आहे. जो निधी 3 कोटी या RCC क्लॅडिंग सभामंडपासाठी आलेला आहे, तो निधी आम्हाला रिलोकेट करून मिळावा. म्हणजे बाजूला त्या दर्शन ओरी प्रसाद योजनेतनं होत आहे त्या ओरींचं सुशोभीकरण करण्यासाठी हा 3 कोटी निधी रिलोकेट करून मिळावा व शेवटी आम्ही हा सभामंडप पूर्णत्वास यावा म्हणून संस्थांमार्फत हे काम प्रारंभ केलेलं आहे. टेंडरिंग करून संस्थांमार्फत वैयक्तिक जे काम करत आहे. तर या सभामंडपाच्या अनुषंगाने दर्शन ओरीचे जे कॉलम्स आहे साहेब त्या सर्वांना आपण स्टोन क्लॅडिंग करणार आहोत, जे गाभाऱ्याला शोभेल अशा पद्धतीने. इतर सुशोभीकरण आहे, भव्य दिव्य असं प्रवेश महाद्वार आपल्याला उभारायचं आहे. अशा अनेक गोष्टी संस्थांच्या जीर्णोद्धाराच्या विकासाच्या दृष्टीने आहे. यासाठी सुद्धा राज्य शासनाचा एक भरीव निधी साधारण आम्हाला 15 ते 20 कोटीचा निधीची आवश्यकता आहे या संस्थांसाठी. तो सुद्धा जर आपण पाठपुरावा केला तर निश्चितच मिळेल, आम्हाला याची पूर्ण खात्री आहे. त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला आम्ही निवेदन देऊ साहेब, तुम्ही सुद्धा त्याचा पाठपुरावा अशी विनंती आहे. दुसरी एक महत्त्वाची विनंती अशी आहे साहेब, कारण आमचा हट्ट आहे की संत निवृत्तीनाथ महाराज संत परंपरेमधलं एक आद्यपीठ आहे. संत परंपरेचा प्रारंभ संत विश्वगुरू निवृत्तीनाथांपासून झाला. संत परंपरेत त्यांना विश्वगुरू संबोधतात. आणि यावर्षी त्यांच्या जन्माचा 750वाचा जयंती महोत्सव आहे. जन्म सप्तशतकोत्तरी सुवर्ण महोत्सवी वर्ष आपण त्याला संबोधतो. त्याचा अखंड हरिनाम सप्ताह 21 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी या दरम्यान संपन्न होणार आहे. या अखंड हरिनाम सप्ताहाच्या प्रारंभासाठी मध्यात किंवा सांगतेला माननीय मुख्यमंत्री साहेबांनी नक्की भेट द्यावी असा आग्रह आमचा संपूर्ण संस्थांचा आहे. तर ती सुद्धा भेट तुम्ही नक्कीच घडवून आणाल आमच्या आध्यात्मिक आघाडीच्या माध्यमातून, तुमच्या माध्यमातून. संत साहित्याचा प्रचार व प्रसाराच्या दृष्टीने निवृत्तीनाथ समाधी संस्थान निवृत्तीनाथांची गाथा सार्थ करत आहे. निवृत्तीनाथांची स्वतंत्र पारायण प्रत अधिकृत संस्थांच्या वतीने बनवत आहे. ती पारायण प्रत लवकरच तयार होत आहे. या पारायण प्रतीचं प्रकाशन सप्ताहापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते व्हावं व सप्ताहाच्या नारळ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वाढवावा अशी आमची सर्वांची इच्छा आहे. ती इच्छासुद्धा आम्ही तुमच्याजवळ व्यक्त करतो, ती सुद्धा पूर्ण व्हावी अशी आम्ही आमच्या काही छोट्या छोट्या मागण्या आहे साहेब त्या तुमच्याजवळ ठेवलेल्या आहे. आम्हाला खात्री आहे की साहेबांचा यापुढे सुद्धा खूप चांगलं सहकार्य निवृत्तीनाथ समाधी संस्थांसाठी राहील. या संपूर्ण पौषवारीसाठी ज्या ज्या छोट्या मोठ्या थोर लोकांचं मार्गदर्शन लाभलं त्या सर्वांचं मनापासून आभार मानतो. त्र्यंबकेश्वरात नगरीतले संपूर्ण स्थानिक सामाजिक राजकीय धार्मिक क्षेत्रातील जे पण मान्यवर असेल सर्वांचा नामोल्लेख मी या ठिकाणी करू शकत नाही. त्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो. पुनश्च एकदा साहेब आमच्या आमंत्रणास मान देऊन महापूजेत उपस्थित राहिले त्यांचे मी आभार मानतो. थांबतो. धन्यवाद. सकलही तीर्थे निवृत्तीचे पायी तेथे पुढे दिली माझे मनात. धन्यवाद. अध्यक्ष महोदयांनी महाराजांकडं भुसे साहेबांकडं अनेक मागण्यांचं अगदी तक्ताच साहेबांकडे दिला आहे. पण सांगतो नाशिक जिल्ह्याचे संकटमोचन अगदी कार्यक्षम पालकमंत्री म्हणून भुसे साहेबांचं नाव अग्रगण्य क्रमानं घेतलं जातं आणि ते नक्कीच आपल्या संस्थांना मदत करतीलच असं ते आपण त्या गृहीत धरूया. त्याचबरोबर या ठिकाणी नगर परिषदेचे मुख्याधिकारी आदरणीय देवचक्के मॅडम याही या संस्थांच्या विश्वस्त आहात. त्याच्यामुळं आपल्याला सर्वच ह्या ठिकाणी ही यंत्रणा सतत आपल्याला सहकार्य करतच असते, यापुढे सहकार्य करतच राहील. मी आदरणीय धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे अध्यक्ष आदरणीय अक्षयजी महाराज भोसले यांना विनंती करतो त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. महाराष्ट्राच्या पूर्ण सांस्कृतिक परंपरेला लंबोत करणारी
सगळ्यात मोठी दिव्य परंपरा कोणती असेल तर ती वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. आणि विशेषत्वानं आज आपण ज्या ठिकाणी हा सगळा उत्सव करतो आहे ते अर्थात भगवान श्री त्र्यंबकेश्वरांची अर्थात त्र्यंबकराजाची नगरी. वारकरी संप्रदायातले पहिले आद्य वारकरी कोण असतील तर ते भगवान शंकर आहेत अर्थात. आणि त्यांचाच सदाशिवाचा अवतार असणारे प्रभू श्री निवृत्तीनाथांचा हा सगळा उत्सव. मला सकल या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या लाखो वारकऱ्यांना एक गोष्ट सांगू इच्छितो की महाराष्ट्राला प्रथमच वारकऱ्यांचं हित पाहणारा मुख्यमंत्री लाभला आणि तोही आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून लाभला. आणि मुळातच ज्यांच्या नावातच एकनाथ आहे, ज्यांच्या नावातच संतत्व आहे, तो व्यक्ती निश्चित वारकऱ्यांची सेवा करेल, यात काही नवल नाही. म्हणजे अगदी रात्री आपल्या नाशिक जिल्ह्याचं लाडकं व्यक्तिमत्व, कार्यक्षम पालकमंत्री तथा राज्याचे देखील मंत्री आदरणीय दादाजी भुसे साहेब हे रात्री 11 वाजता या ठिकाणी आले होते. तर मला असं वाटलं होतं की साहेब कॅबिनेट सगळी बैठक उरकून मुंबईवरून प्रवास करून ते आराम करतील, सकाळी लवकर पूजा आहे. आणि साहेबांना पाहिल्यानंतर म्हटलं की साहेब आता आराम करूयात. पण त्यांनी सांगितलं की महाराज आराम नाही, आपल्याला जेवढी काही यंत्रणा या ठिकाणी आपण शासनाच्या माध्यमातून कार्यरत केली आहे ती सगळी यंत्रणा आपल्याला व्यक्तिगतरित्या जाऊन बघायची. आपसूक माझ्या मुखातून एक वाक्य निघून गेलं की जितका आमच्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री तत्पर तितकेच आमचे लाडके पालकमंत्री देखील तत्पर. कारण की सर्वसामान्यांमध्ये जाऊन काम केलं पाहिजे ही शिकवण मुळात साहेबांना धर्मवीर आनंदीजी दिगेसाहेबांच्या माध्यमातून, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून मिळालेली आहे. आणि त्यांचा विचारांचा वारसा घेऊन ही मंडळी प्रकल्पपणे घेऊन चालली आहे. एक महत्त्वाची बाब अधोरेखित करायची आहे की जशी आषाढीची पंढरपूरची वारी आहे तशीच उत्तर महाराष्ट्रातली ही देखील सगळ्यात मोठी वारी आहे. आणि आमच्याकरता पंढरपूर हे उत्तर महाराष्ट्राकरता निवृत्तीनाथ महाराज असतात. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा अनेक मंत्रीमध्ये पूजेकरता जायचे, पण आधी एक दिवस जाऊन माझा पांडुरंग हा वारकऱ्यांचाच आहे अगदी त्या भावनेतनं मुख्यमंत्री महोदय आदल्या दिवशी पंढरपूरला गेले होते आणि त्यांनी सगळी यंत्रणा पाहिली होती. म्हणजे विशेषत्वानं अगदी शौचालयाची दारं उघडून ते स्वच्छ आहे का नाही, पाणी तिथे आहे का नाही, वारकऱ्यांना दर्शन बारीत जाऊन त्यांची चौकशी करणं, पंखा आहे का, खाली चिखल आहे का, त्यांना वेळच्यावर पाणी मिळतं आहे का, त्यांना काही नाश्त्याची व्यवस्था आहे का, हे सगळं बारकाईनं पाहणारे मला पंढरपुरात मुख्यमंत्री दिसले. आणि अगदी काल जसं राम आणि लक्ष्मणाचं नातं असतं तसं अगदी त्यांच्यात बंधू असणारे, त्यांच्यात अगदी मित्र असणारे, ज्यांनी अगदी अनेको वर्षापासून ते एकत्र काम करतायत, त्यार्थात आदरणीय दादाजी भुसे साहेबांनाही मी काल बघितलं की ते देखील अगदी त्याच पार्श्वभूमीवरती प्रत्येक वारकऱ्यापर्यंत जाणं. आम्ही साहेबांना म्हटलं साहेब वागी वारकरी आराम करत असतील तर ते म्हटलं जिथं जिथं भजन सुरू आहे आपण जाऊन वारकऱ्यांना आपण प्रश्न करूयात. पण वारकऱ्यांना काही विचारण्याआधी वारकऱ्यांनी सांगितलं की आदरणीय भुसे साहेब यंदाची वारी ही वेगळी वारी आहे, आम्हाला पाहिजे ते सगळं काही न मागता मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. मग अशी म्हटलं मी हे सरकार शिंदे सरकार नाही आहे, हे सरकार वारकऱ्यांचं सरकार आहे. कारण की आमच्या मनातल्या मागण्या या सरकारनं सगळ्या पूर्ण केल्यात. आतापर्यंत अनेक वारकरी या वारीच्या वाटेवरती येतात, पण एखादा वारकरी जर समजा अपघातात दगावला, एखादा वारकरी काही अटॅकनं गेला, काही आजारानं गेला, मात्र आत्तापर्यंत त्याला फक्त श्रद्धांजली वाहिली द्यायची की असं असं घडलं, वाईट झालं, बस संपला विषय. पण आदरणीय मुख्यमंत्री महोदय, आदरणीय पालकमंत्री महोदय ही मंडळी इतकी संवेदनशील आहेत. त्या बैठकीला आदरणीय पालकमंत्री महोदय होते की जर एखादा वारकऱ्याचं जर निधन वारीच्या वाटेवरती होतं आहे तर ते केवळ वारकरी संप्रदायाचं दुःख नाही आहे, ते शासनाचं दुःख आहे. कारण की हे शासन वारकऱ्यांचं आहे. मग काय केलं पाहिजे तर मुख्यमंत्री महोदयांनी वारीच्या वाटेवरती सक्रिय असणाऱ्या सगळ्या वारकऱ्यांकरता एखाद्या वारकऱ्याचं दुर्दैवानं निधन झालं तर त्या वारकऱ्याच्या घरी जाऊन त्याला भेट देत त्याच्या कुटुंबाला ₹5 लाख सानुग्रह अनुदान दिलं. म्हणजे आत्तापर्यंत बोलाचा भात बोलाची कडी होती, पण थेट क्रियेविनं वाचाळा बरळती बरळ असे खूप झाले आत्तापर्यंत. पण आपल्या क्रियेतनं काम करून दाखवणारे मुख्यमंत्री आणि हे सगळं मंत्रिमंडळ आपल्याला या माध्यमातून बघायला मिळतं आहे. कालही अगदी साहेबांना म्हटलं की साहेब वारकऱ्यांची वाहनं आहेत, मोठे मोठे ट्रक्स आहेत, मग त्यांना टोल माफी मिळेल का? साहेब म्हटलं तर उशीर झाला, जास्त नियमाटी लावू नका, ज्या ट्रकला झेंडा आहे आणि जे वारकऱ्यांचं ट्रक लांबून दिसते की वारकऱ्याचा आहे तो ट्रक सोडला जावा. तात्काळ जिल्हाधिकारी महोदयांनी त्यांनी निर्देश दिले. म्हणजे तुम्ही फक्त हाक मारायची. आणि आता आदरणीय अध्यक्ष महोदयांनी पालकमंत्री महोदयांकडे बरीच मोठी यादी व्यक्त केली. आदरणीय पालकमंत्री महोदयांना विनंती करू इच्छितो की हट्ट कुणाकडे माणसं करतात, हे काही आता राजकीय व्यासपीठ नाही आहे, पण मी बघतोय की मुख्यमंत्री मोदयांनी जशी शपथ घेतली मुख्यमंत्री पदाची त्या दिवसापासून महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी आंदोलन सुरू झाली. त्या दिवसापासून सगळी आरक्षणाचे वाद भांडणं अमुक तमुक सगळं सुरू झालं. हे सगळी लोक काय आग्रह करतात या सगळ्या लोकांना माहिती आहे की जसं बाळ आईजवळ रडलं की आई बाळाला उचलून कडेवरती घेते,
तसं हे शिंदे सरकार, हे मुख्यमंत्री, हे आदरणीय पालकमंत्री महोदय यांच्याकडे आम्ही जर आग्रह केला तर आपण सगळे आमचे बालहट्ट पूर्ण करणार आहेत. त्यामुळे आम्ही आपल्याकडेच त्या मागण्या पूर्ण करू शकतो. आणि मगाशी महाराजांनी सांगितलं, गाडगे महाराजांनी, की महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा इतक्या 750 वर्षाच्या परंपरेमध्ये मुख्यमंत्र्यांनी स्वतः व्यक्तिगत लक्ष देऊन या सगळ्या नियोजनाचा आढावा लावला. म्हणजे मुख्यमंत्र्यांचं वाक्य बघा किती महत्त्वाचं होतं, की पौषवारीची तयारी म्हणजे येणाऱ्या कुंभमेळ्याची अगदी रंगीत तालीम आहे. म्हणजे हे काही सोपं नियोजन नाही आहे. जे नियोजन कुंभाच्या वेळी करण्यात येणार आहे तेच नियोजन त्यांनी संत निवृत्तीनाथ महाराजांच्या यात्रेच्या अनुषंगानं लागू केलं. मला वाटतं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे संबंध वारकऱ्यांना सुद्धा मी या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या वतीने, आदरणीय सगळ्यात आमच्या शिवसेना पक्षाची विचारधारा घेऊन जी मंडळी चालली आहेत त्यांच्या वतीने मी एक अभिवचन देऊ इच्छितो, की आपण फक्त आम्हाला हाक मारा, आम्ही आपल्या सेवेकरता कटिबद्ध आहोत. पंढरपूरसारख्या ठिकाणी आणि आता त्र्यंबकेश्वरमध्येही आदरणीय सीओ मॅडमच्या माध्यमातून, जिल्हाधिकारी महोदयांच्या माध्यमातून, पालकमंत्री महोदयांच्या निर्देशाने आणि आरोग्यमंत्र्यांच्या मदतीनं जवळपास खूप मोठं महाआरोग्य शिबिर, म्हणजे जे की वारकऱ्यांच्या तंबूत जाऊन त्यांना विचारतात, साहेब तुम्हाला काय अडचण आहे का, आम्ही तुमची तपासणी करण्याकरता आलो. म्हणजे वारकऱ्याची तपासणी करणं, वारकऱ्याची सेवा करणं म्हणजे पांडुरंगाच्या निवृत्तीनाथांची सेवा करणं, ही भावना घेऊन सगळी मंडळी चालली आहेत. त्यामुळे मला वाटतं की सरकार तुमचं आहे. आणि राहिला विषय, की मी रात्री पालकमंत्री महोदयांना म्हटलं की साहेब तुम्हाला आमची विनंती आहे की ठीक आहे आमची मागणी 15 कोटीची आहे, मान्य आहे, पण किमान त्यातही बऱ्याच टेक्निकल अडचणी असतात, पण आपण अगदी आमचे हट्ट लाड पुरवणारे आहे, पण किमान मग त्या 15 कोटीचे आपण काही टप्पे करावेत. पण किमान त्या टप्प्यात का होईना आपण या मंदिराचा जो काही दगडी बांधकामाचा सगळा विस्तार आहे त्याकरता कृपया आपण मान्यता द्यावी. दुसरा एक विषय मी काल पालकमंत्री महोदयांकडे मांडला, की इथले काही आध्यात्मिक क्षेत्रातले गुरुजी आहेत, काही मान्यवर आहेत, की त्यांच्या काही जमिनी आसपास त्या परिसरात आहेत. संस्थांकडे पाहता तशी मुबलक जमीन सध्या उपलब्ध नाही आहे. पण आदरणीय निलेशजींच्या आणि संबंध विश्वस्त मंडळींच्या प्रयत्नातून आमच्या आदरणीय फरशिवाले बाबा आहेत, बरोबर ना, रमणगिरीजी महाराज, त्यांच्याकडे आम्ही एक प्रस्ताव होते. ते म्हटलं होतं की आम्ही संस्थांना 25 एकर जमीन आमच्याकडनं देण्याकरता कटिबद्ध आहोत, पण काही टेक्निकल अडचणी त्याच्यामध्ये आहेत, त्याही आम्ही आपल्या निरीक्षणास आणून देऊ. म्हणजे संस्थांना लागलीच एक 25 एकर जमिनीचा खूप मोठा प्रश्न सुटून जाईल, कारण की सध्या इथे जागेची मर्यादा आहे. त्याकरता देखील आम्ही कटिबद्ध आहोत. आणि आता फक्त मध्ये एक कार्यक्रम घेत नाही, पण आदरणीय महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब तथा आमचे मार्गदर्शक खासदार डॉक्टर श्रीकांतदादा शिंदे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत धर्मवीर आध्यात्मिक सेनेच्या वतीनं आणि महाराष्ट्रातली जवळपास 2000पेक्षा अधिकची मंदिरं आणि बीबीजी इंडिया यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही महाराष्ट्रातली 2000पेक्षा अधिकची मंदिरं ही पूर्ण स्वच्छ करतो आहे. म्हणजे मंदिरं, मंदिर परिसर आणि तिथलं जेवढी काही लोक तिथे येतात ते तीर्थक्षेत्र, तीर्थस्थळ हे स्वच्छ करण्याचं काम झाडू संतांचे मार्ग, जसं अज्ञानी लोकांना देवापर्यंत पोहोचवण्याकरता संतांनी हातामध्ये ज्ञानाचं सगळं घेतलं आणि तो मार्ग मोकळा करून दिला. अगदी त्याच जे संत, जी मान्यवर भाविक मंडळी देवाकडे येत आहेत त्या सगळ्यांकरता हा सगळा मार्ग स्वच्छ असला पाहिजे, याचं औचित्य साधत ते एक आपण उपक्रमाचं उद्घाटन पालकमंत्री महोदयांच्या संभाषणानंतर करणार आहोत. भक्तिशक्ती संवाद यात्रेच्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयांनी प्रत्येक मंदिरापर्यंत आम्हाला जाण्याकरता सांगितलं आहे. वारकऱ्यांनी मंत्रालयात येऊ नये आणि आले तर भुसे साहेब यांना मुख्यमंत्र्यांकडे घेऊन जातात, हा आतापर्यंत अनुभव आहे. साहेबांचं म्हणणं आहे की गाडगे बाबा मंत्रालयात आले की मंत्रिमंडळ गेटजवळ यायचं, की बाबा तुम्ही कशा करता आला. हे सरकार शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने काम करणार आहे. शिवाजी महाराज तुकोबारायांकडे द्यायचे, शिवाजी महाराज समर्थ रामदासस्वामींकडे द्यायचे. याचा अर्थ काय की राजसत्ता धर्मसत्तेसोबत चालायची. आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून, आदरणीय पालकमंत्री दादाजी भुसे साहेबांच्या माध्यमातून हे सगळी मंडळी अशी आहेत की यांचं म्हणणं आहे वारकऱ्यानं मंत्रालयाची पायरी चढता कामा नये. अक्षय महाराज तुम्ही समन्वय साधा, या लोकांपर्यंत तुम्ही पोहोचा, त्यांच्या अडचणी समजून घ्या आणि ते आम्हाला द्या. म्हणजे संतांची सेवा कशा कशा प्रकारे केली जाऊ शकते. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये 2.5 वर्षात 2 दिवस सुद्धा मंडळी मंत्रालयात गेली नाहीत, ही गोष्ट नवल सोडून द्या तुम्ही. पण यावेळी पालकमंत्री महोदय, मुख्यमंत्री महोदय स्वतः वारकऱ्यांच्या दारात जाऊन त्यांच्या अडीअडचणी समजून घेतात, ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे या सगळ्या मंडळींना, या सगळ्या यंत्रणेला आपल्या सगळ्या वारकऱ्यांच्या आशीर्वादाची गरज आहे. मला वाटतं आपण सगळे जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांना आशीर्वाद द्याल आणि मला बोलण्याची संधी दिली. मी या विश्वस्त समितीचे आदरणीय सीओ मॅडम, जिल्हाधिकारी महोदय, पोलीस अधीक्षक या सगळ्यांचे विशेष आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद महाराज. या ठिकाणी आपण योग्य ते मार्गदर्शन केलं. संस्थांच्या वतीने जाहीर आभार. अगदी साहेबांच्या भाषणाच्या अगोदर 1-2 मिनिटाचं संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांचा दगडी सभा मंडप, अगदी वारकऱ्यांच्या मनामनात असणारा दगडी मंडप, ज्याचं आयुर्मर्यादा किमान कमीत कमी 1500 ते 1400-1500 वर्षाचा असेल, असे आपल्याला दगडी सभा मंडप या ठिकाणी बांधायचं आहे. विश्वगुरु श्री संत निवृत्तीनाथ महाराजांचं कार्य उभ्या विश्वामध्ये आपल्याला सर्वांना न्यायचं आहे. या पार्श्वभूमीवरती या सभामंडपाकरिता हरिभक्तपरायण केशव महाराज पाटील
आबिटघर तालुका वाडा जिल्हा पालघर यांच्याकडनं आपल्या पालकमंत्री महोदय यांच्या प्रमुख उपस्थितीत 3 लाख रुपयाचा धनादेश आपल्या या संस्थानला या ठिकाणी देण्यात येत आहे। संस्थानच्या वतीनं तुळशीहार, सद्गुरू निवृत्तीनाथ महाराजांची प्रतिमा आणि आपण त्यांचा नारळ प्रसाद देऊन आदरणीय पालकमंत्री महोदयांच्या हस्ते त्यांचा सन्मान करावा। बाकीच्यांनी सर्वांनी खाली बसायचं आहे। त्यांच्यासोबत आदरणीय विवेकजी महाराज केदार यांना विनंती करतो, त्यांनी यायचं आहे। बघा, आज या 750व्या वर्षाच्या पौषवारीच्या निमित्तानं दगडी सभा मंडप, बाकीची उठू नका मंडळी, दगडी मंडप सभा मंडपाचा विषय अगदी आज काढला आणि 3 लाख रुपये या वाडा तालुका वाडा जिल्हा पालघर आबिटघर या गावचे मूळ रहिवासी हरिभक्तपरायण केशव महाराज पाटील यांच्या कुटुंबाच्या वतीनं त्यांच्या व्यक्तिशः रित्यानं या संत निवृत्तीनाथ महाराजांच्या सभामंडपासाठी आपण इतकी मोठी देणगी आज आपल्याला दिली। संपूर्ण वारकऱ्यांच्या तर्फे संत निवृत्तीनाथ महाराज समाज संस्थांच्या वतीनं मनापासून धन्यवाद देतो आणि हरिभक्तपरायण विवेक महाराज केदार यांचा सन्मान आपल्या संस्थांचे विश्वस्त योगेश महाराज गोसावी यांना विनंती करतो, त्यांनी त्यांचा सन्मान करावा। पटकन संदीप तुम्ही घेऊन ठेवा। धन्यवाद। आणि या ठिकाणी आदरणीय मंत्री महोदयांना विनंती करतो, त्यांनी मार्गदर्शन करावं। संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पौषवारीच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व वारकरी बंधू भगिनी, सर्व भाविक यांचं मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या वतीने या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो। आज या वारीच्या निमित्ताने आपण जी पूजा केलेली आहे त्या पूजेच्या निमित्ताने संत निवृत्तीनाथ महाराजांना प्रार्थना केलेली आहे। आपल्या या महाराष्ट्रातील कष्टकरी शेतकरी, गोरगरीब जनतेची प्रगती होऊ दे। आपल्याला माहिती आहे की चालू वर्षाला काही भागामध्ये पाऊस कमी आहे आणि म्हणून त्या भागातील पाण्याचं संकट टळू दे अशी प्रार्थना आपल्या सर्वांच्या वतीने निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणी केलेली आहे। या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित सर्वच सन्माननीय प्रशासनाचे सर्व विभाग, मीडियाचे सर्व पदाधिकारी, प्रतिनिधी, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मला वाटतं की गेले अनेक वर्षांचा अनुभव पाहता चालू वर्षाला भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। यापूर्वी साधारणतः 400-450 दिंड्या यायच्या आणि चालू वर्षाला हा आकडा 650च्याही पुढे गेलेला आहे, 700च्या आसपास। आणि म्हणून निश्चितपणे सर्व भाविकांचं या ठिकाणी स्वागत करीत असताना मला अतिशय नम्रतेने आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे की गेल्या काही दिवसांपूर्वीच माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांनी मंत्रालयातील सचिव पातळीवरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सह, संस्थानाच्या प्रतिनिधींच्या सह आणि नाशिक जिल्हा पातळीवरच्याही अधिकारी असतील, स्थानिक पातळीवरच्या अधिकारी असतील, यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक संपन्न केली। मग या संस्थानाच्या विकासाच्या पासून तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं जे काही भाविक येणार आहेत
त्या भाविकांच्यासाठी पिण्याचं पाणी असेल, स्वच्छतागृह असतील, त्यांच्या आरोग्याच्या काळजीपासून अतिशय डिटेलमध्ये आढावा स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी घेतलेला आहे. हा प्रसिद्धीचा विषय नाही, परंतु महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये मुख्यमंत्री पदावरचा व्यक्ती या यात्रेचा आढावा घेतो, मला वाटतं हे पहिल्यांदाच घडलेलं आहे. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांचाही मी आपल्या सर्वांच्या वतीने आभार व्यक्त करतो. प्रशासनाच्या सर्व अधिकाऱ्यांचं, सर्व लोकप्रतिनिधींचं, आपल्या ट्रस्टच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी अभिनंदन करतो. अतिशय चोख व्यवस्था भाविकांच्यापासून, दिंड्यांच्यासाठीपासून तर या ठिकाणी आपण केलेली आहे. काल रात्री फिरत असताना भोसले साहेब आपल्याला काही दिंड्यांनी सांगितलं की पहिल्यांदाच आम्हाला त्या दिंड्यांची भेट थेट मंदिरामध्ये करता आली. मग यासाठी नगरपालिका असेल, महसूल डिपार्टमेंट असेल, पोलीस प्रशासन असेल, आरोग्याच्या डिपार्टमेंट असेल, सर्व डिपार्टमेंट्स यांनी ज्या पद्धतीने अतिशय चांगलं नियोजन केलेलं आहे त्यांचंही मी शासनाच्या वतीने अभिनंदन करतो, त्यांचं मी आभार व्यक्त करतो. मला वाटतं की भोसले साहेबांनी सांगून टाकलेलं आहे, तुम्ही काही काळजी करू नका. आम्ही सर्वजण तुमच्यासोबत आहोत. लवकरच येणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आपल्याला जो काही आराखडा तयार करायचा आहे, तर मी स्वतः त्र्यंबकेश्वरमध्येच येतो आणि 4 तास बसून आपल्या ज्या ज्या काही सूचना असतील त्या सूचनांची नोंद घेऊन त्यांचा समावेश आपण कुंभमेळ्याच्या आराखड्यामध्ये पण त्या ठिकाणी करूया. आणि राज्य पातळीवरनं पण ज्या काही निधीची तुम्हाला आवश्यकता असेल, काल मुख्यमंत्री महोदयांनीच तुम्हाला सांगून टाकलेलं आहे की या संस्थांच्या विकासाच्यासाठी शेवटी हे भाविकांच्यासाठी करायचं आहे आपल्याला, ते काही त्याच्यामध्ये व्यक्तिगत कोणाचा स्वार्थ नसतो. आणि म्हणून ही जी तीर्थक्षेत्र आहेत, ह्या तीर्थक्षेत्रांच्याच आशीर्वादाने आपल्या महाराष्ट्राची प्रगती साध्य होते आहे. आणि म्हणून याच्या विकासाच्यासाठी ज्या ज्या काही निधीची आवश्यकता असेल, राज्य पातळीवरनं असू दे किंबहुना अगदी जिल्हा पातळीवरनं असू दे. आपण बघितलं असेल की परवाच्या बैठकीमध्येच साधारणपणे 1 कोटीच्या पेक्षा जास्तीचा निधी या यात्रेच्यासाठी शासनाकडनं मंजूर करण्यात आला. आणि अगदी बारीक गोष्टींचं, पिण्याच्या पाणी, शौचालय, या सर्वांच्यासाठी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच सरकार पातळीवरनं तरतूद करण्यात आली. त्याच बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मी सर्व भाविकांना विनंती आवाहन करतो की आपण ज्या ज्या भागातनं आलेले असाल, जात असताना आपली जी काही वाहनं असतील त्या वाहनांना टोलमध्ये सूट देण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घोषित केलेला आहे. आणि म्हणून त्या टोलवर आपलं जे काही भगवी पताका आहे, ती भगवी पताका जरी दाखवली तरी आपल्या वाहनांना त्या ठिकाणी टोल लागणार नाही. आणि या पद्धतीच्या सूचना, आदेश टोलवाल्यांना सुद्धा त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. हा एक खारीचा वाटा आहे. वारकऱ्यांच्या प्रती किंबहुना या संतांच्या प्रती आदर व्यक्त करणाऱ्या या भावना आहेत. याच्यात काही कोणावर उपकार किंवा ही बिलकुल बाब नाही, तर त्यांच्या प्रती एक आदर या माध्यमातून व्यक्त करण्याचा शासनाच्या वतीने हा संकल्प आहे. आणि म्हणून मुख्यमंत्री महोदयांचे मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने आभार व्यक्त करतो. आपण बिलकुल काळजी करू नका. त्या आराखड्यामध्ये ज्या ज्या गोष्टींची आपल्याला आवश्यकता असेल, मग भाविकांच्या ज्या भावना आहेत की बाबा दगडामध्ये हे सभामंडप झालं पाहिजे, तर त्याच्यासाठी जो काही निधी आवश्यक असेल तो राज्य शासनावरनं मिळवून देण्याच्यासाठी मी स्वतः आपल्यासोबत पाठपुरावा करेन, हे मी अतिशय नम्रतेने सांगू इच्छितो. परत एकदा इतर संस्थांचे पण पदाधिकारी इकडं आहेत, त्या सर्व संस्थानांचेही मी या ठिकाणी
आभार व्यक्त करतो. पाठीमागच्या काळामध्ये वारकरी संप्रदायाचं एक शिष्टमंडळ, राज्य पातळीवरचे काही संस्थानांचे प्रतिनिधी पण तिकडं होते. माननीय मुख्यमंत्री महोदयांशी भेट आणि चर्चा झालेली आहे. अगदी देहू आळंदीच्या पासून तर पंढरपूरच्या पासून दिंड्यांच्या पासून सर्व सविस्तर मुद्दे त्या ठिकाणी नमूद करण्यात आलेले होते. आणि मला वाटतं की त्याही दृष्टिकोनातनं राज्य पातळीवरनं वाटचाल त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. परत एकदा आलेल्या सर्व भाविकांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि अतिशय शांततेने प्रसन्न चित्ताने आपण संत निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीचं या ठिकाणी दर्शन घेत आहात. त्याबद्दल मी आपलं सगळ्यांचं स्वागत करतो, आपलं सगळ्यांचा आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. वेळ खर्च करून आपण आलात, मनापासून धन्यवाद. या ठिकाणी मुक्ताई साहेबांचे विचारधारा गावोगावी पोचवणारे आदरणीय हरिभक्तपरायण तुळशीरामजी गुट्टे महाराज, त्याचबरोबर दिव्य मराठीचे उपसंपादक आदरणीय दादासाहेब गायकवाड साहेब यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांनाही नारळ प्रसाद आपल्या संस्थांच्या वतीने देण्यात यावा. या ठिकाणी आदरणीय धर्मवीर सेनेचे आध्यात्मिक सेनेचे अध्यक्ष हरिभक्तपरायण अक्षयजी महाराज भोसले यांच्या वतीनं आदरणीय भुसे साहेबांचा सन्मान करण्यात येत आहे. त्यांनी तो स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो. आता जो मगाशी मी उल्लेख केला, साहेब फक्त उठतील आणि काही मंडळ मंडळी, तर ते भक्तिशक्ती संवाद यात्रा जी सगळ्या उत्तर महाराष्ट्रात प्रवास करते, त्या संवाद यात्रेच्या वतीनं साहेबांच्या या ठिकाणी मी सन्मान करतो आहे. आणि तदनंतर झाडू संतांचे मार्ग जी का महाराष्ट्रातली 2000पेक्षा अधिकची मंदिरं आहेत, तर बोधचिन्हाचं अनावरण देखील साहेबांचे असतील. कुणी उठणार नाही, जागा सोडणार नाही. आभार बाकी आहे तो. तर श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज की जय. सर्व 2 मिनिटं खाली बसायचं आहे. सर्व मान्यवरांना विनंती आहे. गुट्टे महाराज 1-2 मिनिटं सन्मान कसाला. या ठिकाणी लोकनामाचे उपसंपादक आदरणीय धनंजयजी बोडके साहेब हे सुद्धा इथे आले. त्यांनी छोटासा सन्मान स्वीकारावा. या हे नारळपासून 2-3 चला 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 दादासाहेब द्वारकानाथ भाऊ अजून एक घ्या. दादा एक घ्या. अजून दादा एक घ्या. आपली माझी वडील पुढे या. चला पटकन. ठीक आहे. कोण आहे? धनंजय बोडके. अजून एक घ्या. फास्ट जरा. पटकन पटकन. सर्व मान्यवरांना विनंती आहे, आपण अगदी 2च मिनिटं आपण आसनस्थ व्हाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. अगदी 2 मिनिटं फक्त सर्व जागेवर.
एक 2 मिनिटं फक्त. आभार प्रदर्शन झाल्यानंतर विश्वस्त मंडळांचा आदरणीय मंत्री महोदयांबरोबर एक सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज की जय. एक 2 मिनिटं फक्त सर्वांनी आसनस्थ व्हायचं आहे. चला. दिलीपराव मुळाने झालं ना. चला 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 पटकन फास्ट. बाबा फोटोवाले थांबा बाजूला बाकीची मागची. एक 2 मिनिटं फक्त सर्वांनी आसनस्थ व्हा. कृपया आपणास विनंती आहे. अगदी 2च मिनिटात आपला कार्यक्रम संपणार आहे. बसा 2 मिनिटं मोकळचा. चला चला फास्ट फास्ट. रामेश्वरजी महाराज शास्त्री, शेवळे साहेब, भाऊसाहेबजी चौधरी यांचे सुद्धा देखील विशेष आभार आहे. ते अनुपस्थित आहेत पण अतिशय सुंदर त्यांचं सुद्धा मार्गदर्शन लाभलेलं आहे. आलेल्या सर्व भावी भक्तांचे, पदाधिकाऱ्यांचे, विशेषतः त्र्यंबकेश्वर ग्रामस्थांचे मनापासून संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थान तथा नगर परिषद श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर यांच्या वतीनं, यांच्या संयुक्त विद्यमानं सर्वांचे जाहीर आभार. सर्व वारकऱ्यांना संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थांच्या वतीनं भरभरून शुभेच्छा देतो आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज की जय. मी मंत्री महोदयांना विनंती करतो 2 मिनिटं सर्व विश्वस्त मंडळाबरोबर एक सर्वांनी एक आदरणीय दादाजी भुसे साहेब यांच्यासोबत सर्व विश्वस्त संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांचा हा आनंद उत्सव सोहळा अतिशय सुंदर पद्धतीचं नियोजन संस्थांतर्फे करण्यात आलेलं आहे. निवृत्तीनाथ महाराज यांचा हा पौषवारीचा उत्सव म्हणजे खरंच महाराष्ट्रासाठी एक आनंदाची पर्वणी आहे आणि वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर एक चैतन्य जाणवत आहे. संत निवृत्तीनाथ महाराजांचा महिमा काय वर्णावा, कारण विश्वगुरू असणारे संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज या विश्वाचे तारू असणारे आज खरोखरच शासकीय पूजा आदरणीय नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे साहेब यांच्या हस्ते आत्ता संपन्न झाले आहे. सर्व विश्वस्त यांनी सुंदर नियोजन केलं आहे. खरंच वारकऱ्यांचा हा फार मोठा हा उत्सव असून जीवनामध्ये आपल्या देहाने प्रेरित होऊन प्रत्येक वारकरी खरं वारीमध्ये येत असतो आणि वारीमध्ये 3 प्रकारचं तप घडतं. ते म्हणजे कायिक, वाचिक आणि मानसिक. अशा 3ही तपाचं फलित ज्या वारीमध्ये मिळतं ती वारी किंवा वारकरी हा महाराष्ट्राचा एक आद्यबिंदू आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये वारीला फार विशेष महत्त्व आहे. होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी. वारकरी हा सामान्य नसून एक समाजाला दिशा देणारा वारकरी आहे. वारकरी संतच या समाजाला योग्य दिशा देत आहेत आणि खरोखर मी संस्थांच्या वतीने माझाही सन्मान इथे करण्यात आला त्याबद्दल पूर्ण संस्थांचं मी पुन्हा एकदा धन्यवाद करतो, आभार व्यक्त करतो. हरिओम तत्सत.